129 धावांचा पाठलाग आपण पाहतो मैदानावरती सुरू झालेला आहे। पहिला चेंडू, पहिलाच बॉल कव्हर मध्ये सुरुवात झाली इकडे एका साइडला तुम्ही बघताय अमरजीत, 4 रन। चौकारा बरोबरी डावाची सुरुवात करणारा रोहन हा खेळाडू मैदानावरती, आणि तुम्ही बघताय की आता त्याच्या बरोबरीत रणजितला मैदानावरती आणलाय। या दोन खेळाडूंकडे आता 30 ताकद आहे, आणि ह्या दोन खेळाडूंनी, ह्या दोन भावांनी जर किल्ला लढवला तर मग मात्र ह्या दोन भावांची ताकद तुम्हाला दिसायला सुरुवात होईल। फुल टॉस पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर। तिसऱ्या पंचांकडून उंची चेंडूची चेक केली जाणार आहे, मात्र दोन्ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर टाकून दिले। पहिल्या षटकामध्ये रोहन चोरगेनं 33 धावा गोळा केल्या। 33 धावांचा पहिल्या षटकाचा खेळ आहे। रोहन चोरगे, दमदार रोहन चोरगे मैदानावरती सुटली। इथून पुढे जर रोहन चोरगेने ही मॅच जिंकली तर त्या खेळाडूला आज रात्रभर झोप लागणार नाही। तूने कैच किसका छोड़ा है? विशालजी कोंडे यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत। आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न बा। रोहन चोरगे का क्या झूठा है इस बंदे का। फिर एक बार देखेंगे इस गेंद पर क्या होगी, इस गेंद की कहानी। और ये 4 के बाद फिर एक इस मैच का कारवा आगे। मजा येईल मॅच बघत असताना। 129 चा चेस आहे। 434 धावांचा पाठलाग बघितला होता। 167 धावा रिकी पोंटिंग, सोप्या शब्दात त्याला आज असं म्हणतात, तो तुमच्याकडे अजूनही आहे। बॉल यावेळेस उडवलाय चेंडू, रोहन चोरगे, दमदार रन, षटकार। षटकार तिकडे ठोकलाय। हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा लॉग ऑफ क्लिअर रोहन चोरगे प्रतिस्पर्ध्याला त्यानं पुन्हा एकदा तुम्ही बघा, ही उत्तर आहेत पुढे। 129 चा पाठलाग है। बनना है तो समिंदर की तरह बनो, लोगों के पसीने छूटने चाहिए आपकी गहराई नापते 58 धावा धावपलकीवरती। 58 धावा धावपलकीवरती। पुन्हा एकदा थोडासा इनसाइड आउट जाण्याच्या प्रयत्नात गेला चेंडू, एक टप्पा घेत सीमारेषा पार, एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर। अजून एक चौकार, 4 रन। पहिल्या इनिंग मध्ये करणची अर्धशतकीय खेळी, सागरची अर्धशतकीय खेळी, मात्र दुसऱ्या डावामध्ये या संघाला पुरून उरण्याचं काम एकट्या रोहन चोरगेनेच आता संघाने आणला, आणि तो संघ आता पहिल्यांदा बॅटिंगसाठी पुढे। पहिले 2 सलामीवीर आहेत। खेळाची सुरुवात होते। पहिला चेंडू आपण पाहतो अगदी थोडासा वेट करत अगदी शांत पद्धतीने ठकलून दिला, कव्हर सीमारेषेच्या बाहेर। 4 धावांचा खेळ, आणि या चौकाराच्या बरोबरीत आपण धावपलकीवरती बघाल संघाचा धावपलकीचं खातं ओपन करत धावपलकीला आकार देण्याचं काम। 4 रन तिथे येतील। फिल्डिंग टीम तुमचा एक अतिरिक्त खेळाडू फक्त इकडे अजून आलेला नाहीये, तो तेवढा पाठवून द्या इकडे। बॉल पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका सजवण्याचा प्रयत्न। बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहतो हा चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक तिकडे, बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे, आणि अजून एक लागोपाठचा दुसरा चौकार आहे। बॉल आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू आहे, आणि तो बॉल सुद्धा आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर जाईल। त्या चेंडूवरती धावा आपण पाहतो, चौकाराचा कॉल पंचांकडून पुढे सांगण्यात आलेला आहे। या चौकाराच्या बरोबरीत आपण बघाल हे 3 चौकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये आता राहिलेले आहेत। 12 धावांचा धावपलक आपण धावपलकीवरती बघतोय। 14 धावा धावपलकीवरती आहेत। पहिल्या क्रमांकाचं षटक आहे, आणि पहिल्या क्रमांकाचं षटक आपण सुरू असताना 14 धावांचा आकडा राईट हँड बॅटर आपण बघाल पुढे
बॉल यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून बॉल पुन्हा एकदा एक बाउन्स घेत हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 रन. इथे कॉम बॉक्स मध्ये आमचे नितीन वेदा सर आपण पाहतो आपल्या बरोबर जॉईन होत आहेत. डान्स त्यांचा बघितलाय तर आता त्यांचा शब्दही आपल्याला कानावरती पडतील आणि आपल्या बरोबरीत आपण पाहतो 2 महाराष्ट्र पोलीस सन्माननीय अजित सर जानरावांचं या ठिकाणी इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. आपण मुख्य व्यासपीठावरती या. नितीन वेदाळ सर, आज तुम्ही या स्पर्धेचा भाग पुन्हा एकदा नृत्य धावपलक्यावरती फुल टॉस बॉल आणि टॉस जिंकून बॅटिंग साठी आलेली टीम आहे. बॉल मारलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठीचा षटकार ठोकलाय आणि या षटकारानं धावपलक्यावरती 31 धावांचा आकडा धावपलक्यावरती आता पुढे आहे. 31 ऑन बोर्ड. 31 धावा 5 ओव्हरची मॅच होते. 4 वाजत आलेले आहेत. यानंतर सुद्धा ओहो पुन्हा बॅक टू द बॉलर. धावा जिकडून मिळतील आता तिकडून धावा गोळा करायचा प्रयत्न आहे. 35 पूर्ण. दुसरं षटक आहे. 35 धावा धावपलक्यावरती अमरजीत क्रिकेट क्लब. 35 ऑन बोर्ड. 35 धावा.